पहिला चेंडू ब्लॉकर चांगला गॅप मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, थोडे फंबल जरूर झाले. नक्कीच इथून कुठेतरी धाडसी निर्णय घेतलाय तो म्हणजे श्रेय इलेव्हन संघाने की त्यांनी टॉस जिंकून त्याच्यानंतर देखील कुठेतरी क्षेत्ररक्षण करण्याचा चेस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर चला पुढचा चेंडू घेऊन 2 षटकांचा सामना आहे. जरी आमच्या चौकातील प्रेक्षकांची नक्कीच गर्दी नाही पण नक्कीच संपूर्ण धारावी बेटातून प्रेक्षक युसीपीएलचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. युसीपीएल पर्व 5 2026 फायनलचा सामना. एका बाजूला आपण बघतोय श्रेय इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला एमडी बॉईज. 5-5 वर्षापासून पाहिलेली स्वप्न आहेत. नक्कीच या 5व्या वर्षात कुणाचं एका नवीन ओनरचं स्वप्न जरूर साकार होईल. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका नक्कीच मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण. चला प्रेक्षकांना विनंती करतो बाउंड्रीच्या मधून खुपऱ्या करून चालू नका प्लीज. चला घाई करायची आहे. पुन्हा एकदा गॉडसन. ह्यावेळी नक्कीच वाटेस तिथे पायाला चेंडू आदललाय आणि डॉट चेंडू जातोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजे 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते म्हणजे या षटकातील 3 चेंडू अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे. चला घाई करा कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. बघूया चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक तिथे वरून आहे आणि नक्कीच इथून झेल गरजेचा होता पण नक्कीच चांगला प्रयत्न झाला होता तिथे. चला लवकर करायचं आहे. बघूया पुन्हा एकदा ड्रोनचा आनंद घेऊ शकता आपण या स्पर्धेसाठी. खास डिका स्पोर्ट्स नक्कीच आमच्यासाठी ड्रोनची देखील व्यवस्था केली. त्यांची देखील आम्ही म्हणा ए भाई तर यावेळी आणखी एक चांगला चेंडू. तर ऑपरेटिंग बघू शकता तुम्ही ऑपरेटरची एक्झॅक्ट हातामध्ये येऊन थांबलाय. बघूया पुढचा चेंडू गॉडसन कडे जाऊया पुन्हा एकदा. यावेळी कुठलाच इथे डिसिजनची वाट बघावी लागणार नाही. आणखी एक चांगला चेंडू. चला गॉडसन पुढचा चेंडू शतक गोलंदाज लगेच काढायचा आहे. नक्कीच 3 धावा झाल्यात. गॉडसन आणि कमालीची गोलंदाजी नक्की विकेटच्या शोधा पण नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं षटक हाताला. बघूया आता को जय आलेला आहे. जय याचा बघूया पिकअप स्ट्रोक. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पुन्हा एकदा पण यावेळी चुकी केली नाही. यस चला लगेच पुढचा फलंदाज पाठवा. गॉडसन सेलिब्रेशन नको चला बस. स्वप्न UCPL चा नक्कीच चॅम्पियन टॅग कुणाला लागेल या वर्षी देखील आपल्याला नवीन विनर भेटणार आहेत यात काही शंका नाही. यस पुढचा बॅट्समॅन टीडी स्टार आहे. एमडी बॉयज आपला पुढचा फलंदाज रेडी ठेवा. बघूया पुढचा चेंडू जय कोहली यावेळी बघूया आणि यस आता मात्र नक्कीच आणखी एक गडी बाद जय कोहली. चला चला गॉडसन प्लीज तुम्हाला खेळायचंय
चला पुढचा फलंदाज पाठवा. नक्कीच आता नवीन होलं मॅक्झिमिलन. मागील मॅच मध्ये मॅक्झिमिलनचे 3 षटकार महत्वपूर्ण होते. चांगली फलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये आले. नक्कीच जे 3 षटकार आले नक्कीच तेच आपल्या संघासाठी कुठेतरी भाग्यवान ठरले. बघूया तो इथून नक्कीच काय करायचं आहे. 2 मोठे फटके खेळायचे एका खेळाडूला आणि बॅड लाईन मध्ये षटकाबाजी नक्कीच तेवढं इझी काम नसतं. का नक्कीच मला तरी वाटते कुठेतरी विनीत यांनी स्ट्राईक घ्यावी का, कारण की एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर लेफ्टी फलंदाज असेल. बघूया पुढचा चेंडू. जय यावेळी क्या बात है, तू चल में आया. वीरेश सॉरी जय आणि नक्की स्वप्न साकार होताना दिसतंय की काय. राकेश मला वाटते नतमस्तक होतील या खेळपट्टीवर. नक्कीच चांगली वाटचाल आहे सध्या तरी त्यांची. चला चला मित्रांनो, आता मात्र नक्कीच आणखी एक लेफ्ट हँडेड फलंदाज लॉर्सन. बघा लॉर्सन याच्यासाठी प्रमोद यांच्याकडून आव्हान आलंय. लॉर्सन एक षटकार ठोकला तर प्रमोद यांच्याकडून 500 रुपये. खास मित्र आहेत त्यांचे आणि आमचे देखील. तर चला नक्कीच आपण बघितलं अतिशय चांगले सामने आतापर्यंत झाल्यात. आता मात्र शेवटचा सामना पण नक्कीच लो स्कोर. इथून एखादा मोठा फटका नक्कीच, कारण आपण गेल्या वर्षीची फायनल आठवत असेल याद करा. आणि इथून आणखी एक चांगला चेंडू बघूया. इथून शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या. त्या सेंट पॉल याने केल्या होत्या. त्यांनी 14 धावांचं 10 चेंडूवर 14 धावांचं आव्हान झालं होतं. मला अजूनही तो सामना याद आहे. बघूया बाकीचे उरलेले चेंडू किती आहेत आमचे स्कोरर सांगतील. या 2 चेंडूवर एखाद मोठा फटकाला नक्कीच 10+ धावा बनवायच्या शेवटच्या सामन्यासाठी. एक नक्कीच रंगात्मक सामना तुमच्या भेटीस आहे. बघूया यावेळी. वा क्या बात है, क्या बात है. समर इन डिलिव्हरी जबरदस्त. नक्कीच प्रभावित केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. जय कोहली याचं नक्कीच तेवढाच योगदान असेल श्रेयच्या विजयामध्ये. नक्कीच डॉमिनेट केले प्रत्येक फलंदाजाला, या गोलंदाजाने सुद्धा. आणखी एक चांगला, आणखी एक विकेट. यस, इथून फलंदाज बाद. चला गॉडसन वर या लगेच वर या प्लीज. मला तरी वाटतं भावेश पवारला ओपनिंग दिली तरी चालेल. तर चला 5 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 5 धावा. तर येस चेंडू द्यायचा आहे. येस पुष्पा व्लॉग बनवत आहेत युसीपीएल साठी, नक्कीच खास आकर्षण. चांगली गोलंदाजी झाली. श्रेय लेवनची चांगली गोलंदाजी झाली, पण नक्कीच धावा इथून अजून 7-8 धावा एक्स्ट्रा पाहिजे होतो. तेव्हा नक्कीच तुम्हाला बॉल टू बॉल इक्वेशन थोडंसं पुढे करायचं होतं. कारण नक्कीच प्रेक्षकांना काय चुरशीचे मॅच, जो सेमीफायनलचे मॅच झाले तसे मॅच बघायला आवडतात. जो मॅच जोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा मॅच निकाल लागत नाही तो मॅच प्रेक्षकांना हवा असतो. चला चला घाई करा मित्रांनो, शतरक्षण मांडून घ्या.
चलिए सलामी बल्लेबाज श्रेय 11। प्रतीक तुमने भी बरोबर कहा कि भावेश पवार को भी भेजा जा सकता है, क्योंकि काफी सालों से क्रिकेट खेल रहे हैं और क्रिकेट से जुड़े हुए हैं। चौक में गूंजेगा नाम, क्रिकेट का ये महामुकाबला आज बनेगा नया इतिहास। कौन जीतेगा ये सीजन 5, दिल धड़के पूरा। थैंक यू डीजे। लाइट्स ऑन हो चुकी है और ये आखिरी मुकाबला यूसीपीएल सीजन 5 का, जहां जिस वेट कर रहे थे कि इंतजार किया जा रहा था इस आखिरी मुकाबले का, गेंद और बल्ले में छिड़ती हुई जंग, कभी चढ़ेगा रंग कभी होगा भंग, बढ़ गए दर्शक, बढ़ गया रोमांच, बढ़ गई दिलचस्पी काफी। कौन उठाएगा ये यूसीपीएल सीजन 5 की चमचमाती ट्रॉफी? इन दो टीमों के बीच में ये मैच चलता हुआ, जहां 5 रनों का लक्ष्य रखा है 12 गेंदों में। कहीं ना कहीं इस मैच में वापसी करनी होगी तो उसके लिए विकेट लेने होंगे। तर चला सामन्याकडे जाऊया। रोमांचक सामना, फक्त आणि फक्त 5 धावसंख्येचं आव्हान आहे। अनिकेश हलक्या त्याने की ऑफ स्टंपच्या दिशेने खेळकडे बघूया, धोका आणि बघूया इथे यशपंच दर्शवतील। सेफ आहे, सेफ आहे। चला चला चला, चांगला प्रयत्न होता, चांगलं लॉर्सन याचं क्षेत्ररक्षण होतं। चला पुढचा बॅट्समॅन रेडी ठेवायचा भावेश। 5 रन अजून वाढू आम्ही मध्ये वा थोडीशे। यावेळी चांगला फटका गॅप मध्ये आणि बघूया हा धाव। चला बॅट वरती करायचाय अखेरीच 5 वर्षामध्ये नक्कीच भरपूर। गोल्डन चौका आता हुआ गॉडसन की का श्रेय 11 से इतने सालों से खेल रहे हैं, वो तपस्या अब कंप्लीट हुई है जाके। देखिए श्रेय 11 से खेल रहे, पिछले 5 सीजन से खेल रहे हैं और आज जाके 5वें सीजन में वो उपलब्धि हासिल की है श्रेय 11 में। पिछले 4 सीजन में 3 सीजन वो सेमीफाइनल रहे, 1 सीजन फाइनल में हारे थे, पर आखिरी में गॉडसन का बल्ला चला नहीं, पर दूसरे जो खिलाड़ी थे उन्होंने हौसले बुलंद रख के अपने टीम को दहलीज के पार पहुंचाया है और एक कीर्तिमान ये श्रेय 11 के नाम। और इस यूसीपीएल सीजन 5 की बहुत जबरदस्त यहाँ ये टूर्नामेंट कंप्लीट होता हुआ। गोल्डन चौका आता हुआ गॉडसन चीता के बल्ले से। इतने सालों से जो लड़ाई लड़ रहे थे वो